सोपानराव सरकारी कामातून निवृत्त झाले होते. बायकोच्या मृत्यूनंतर सोपानराव पूर्णपणे एकाकी पडले होते. सोपानरावांना प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या मुलावर आणि सुनेवर अवलंबून राहावं लागत होतं. सोपानरावांचा मुलगा त्यांची खूप काळजी घ्यायचा. सोपानरावाच्या एकुलत्या एक मुलाचं नाव संकेत होतं आणि त्याच्या बायकोचं नाव सुरेखा होते. संकेत त्याच्या बाबांवर खूप प्रेम करायचा, पण सुरेखा मात्र प्रत्येक गोष्टीत कुरबुर करत राहायची. सासरे दिवसभर घरात असल्यामुळे तिला तिच्या स्वातंत्र्यावर बंधनं आल्यासारखं तिला वाटायचं. तिच्या मैत्रिणींबरोबर तिला जाता यायचं नाही किंवा घरात किटी पार्टी करता येत नसायची. त्यामुळे ती सासऱ्यांचा रागराग करायची. असंच एके दिवशी सोपानराव मॉर्निंग वॉक करून घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या सुनेचे बोलणे ऐकले. सुरेखा मैत्रिणींबरोबर फोनवर बोलत होती. काय करू, माझा सासरा कायमच घरात असतो, त्यामुळे मला आज तुमच्याबरोबर नाही यायला जमणार. ते दिवसभर घरातच असतात, जसे काय माझ्यावर पाळत ठेवून असतात. त्यामुळे मला कुठेही पटकन निघता येत नाही किंवा तुम्हालाही घरी बोलवता येत नाही. घरात काही काम तर करत नाहीत, पण प्रत्येक गोष्टी त्यांचं पुढं पुढं करावं लागतं. काय करावं काही सुचत नाही. वृद्धाश्रमात पाठवायचा विचार करते, पण माझा नवरा त्याबद्दल माझं काही ऐकून घेत नाही. सोपानरावांनी हे सर्व बोलणे ऐकले. सर्व बोलणे ऐकून सोपानरावांना खूपच मोठा धक्का बसला. सुनेचे अशा प्रकारचे बोलणे सोपानरावांनी बऱ्याच वेळा ऐकले होते. घरातही ती बऱ्याच वेळा संकेतला म्हणायची, बाबांना आपण वृद्धाश्रमात नेऊन सोडू, पण संकेत मात्र तिचं काही ऐकून घ्यायचा नाही. आणि मैत्रिणींबरोबर बोलतानाही सोपानरावांनी बऱ्याच वेळा हे असं ऐकलं होतं. पण मात्र यावेळेस त्यांना खूप मोठा धक्का बसला, कारण वारंवार तेच ऐकून त्यांना कंटाळा आला होता. त्यापेक्षा वृद्धाश्रमात राहून सुखात जीवन घालवं असा त्यांनी विचार केला. त्यांना वाटले, आपण एकुलता एक मुलासाठी आपण काय नाही केलं, सगळं काही त्या दोघांसाठीच आहे ना. तरी मला असा त्रास देत आहेत. माझ्यासाठी हे दोघे असे काय करतात. फक्त 2 वेळचा चहा आणि 2 वेळचं जेवण एवढे यांना द्यायला त्यांच्या जीवावर येतं. त्यांना खूप वाईट वाटलं त्या दिवशी. शेवटी सुनेच्या वागण्या बोलण्याला वैतागून सोपानरावांनी घर सोडून जाण्याचा आणि वृद्धाश्रमात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. सोपानराव अतिशय दुःखी मनाने सामान बांधत होते. जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणती वस्तू पॅक करायची असते तेव्हा तो आनंदी असतो, कारण एकतर ते कुठेतरी फिरायला जात असतात किंवा जवळच्या व्यक्तीला भेटण्यासाठी जात असतात. पण सोपानरावांची परिस्थिती पूर्णपणे उलट होती. ते आपले सामान आपल्या प्रियजनांकडे जाण्यासाठी नाही, तर आपल्या प्रियजनांपासून दूर जाण्यासाठी बांधत होते. खरं तर आता गोष्टी त्यांना असह्य झाल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी सध्या घरात न राहण्याचा आणि वृद्धाश्रमात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सोपानरावांना कुणीही अडवायला आले नाही. सोपानराव हे एक अतिशय सामान्य व्यक्ती होते, जे आपल्या कुटुंबासोबत आपले जीवन आनंदाने जगत होते. खरं तर सोपानराव आपल्या गावात वडीलधाऱ्या माणसांसोबत राहत होते. पण घरातील काही अडचणींमुळे या अडचणीच्या परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबियांना ते गाव सोडावं लागलं. आणि सोपानरावांच्या वडिलांनी मग सर्व जमीन मुला आणि मालमत्ता विकून शहरातील एक घर आपल्या मुलाला त्यांनी नावावर करून दिलं. तोपर्यंत सोपानरावांचं लग्न झालं होतं. त्यांची बायको सीताताई अतिशय साध्या आणि सुसंस्कृत होत्या. कुटुंबातील सर्वजण मग आनंदाने राहू लागले. सोपानराव त्यांच्या आईवडिलांचे एकुलता एक मुलगा होते आणि त्यामुळेच ते त्यांना खूप जीव लावायचे. त्यांना एक बहीण देखील होती. ती आधीच विवाहित होती. आता सोपानराव त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नावे विकत घेतलेल्या शहरातील घरात त्यांच्या कुटुंबासह राहत होते. जोपर्यंत त्यांचे आईवडील जिवंत होते तोपर्यंत सोपानरावांनी आपल्या आईवडिलांची खूप सेवा केली. सीताताईंनी देखील आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करण्यात कोणतीही कसर केली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर नवरा बायको दोघांनी सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळल्या. हळूहळू सोपानरावांचा मुलगाही मोठा होत होता. सोपानरावांना देखील एकुलता एक मुलगा होता आणि तो एकुलता एक मुलगा होता म्हणूनच सोपानरावांनी त्याच्या शिक्षणासाठी त्याला कधी बाहेर जाऊ दिलं नाही, कधी आपल्यापासून दूर केलं नाही. त्यांच्या मुलाला जे काही शिक्षण घ्यायचे होते ते सर्व त्यांनी त्यांच्या शहरातील सर्वोत्तम महाविद्यालयात केले. सोपानरावांच्या मुलाचे नाव संकेत होते. संकेत सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होता.
म्हणून सोपानराव आणि सीताताई यांनी त्याला कधीही अभ्यास करण्यापासून रोखले नाही. ते त्याला कायमच प्रोत्साहित करत होते. नेहमी सांगत होते की तुला हवं तेवढं तू शिक आणि जेवढा उंचीला स्पर्श करता येईल तितकं तू कर. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. कशाची भीती बाळगण्याची तुला काहीही गरज नाही, कारण आम्ही दोघे तुझ्यासोबत कायमच आहोत. संकेतसुद्धा त्याच्या आईवडिलांवर खूप प्रेम करत होता. शेवटी तोच त्यांचा एकमेव आधार होता. हळूहळू वेळ निघून गेली. कुटुंबात फक्त 3च माणसं होती आणि सीताच्या मनात फक्त तिचा नवरा आणि तिच्या मुलाबाबत खूपच जीव होता. तिघांचं छोटं पण सुखी कुटुंब होतं. कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. सीताताई आपला नवरा आणि मुलाची पूर्णपणे काळजी घेत होत्या. गृहिणीचं जे काही काम होतं ते सर्व काम त्या पूर्ण निष्ठेने करत असत आणि सोपानराव आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत होते. मुलगाही अभ्यासात खूप हुशार होता आणि मनापासून अभ्यास तो करायचा. हळूहळू संकेतचं कॉलेजही पूर्ण झालं. कॉलेजमध्ये त्याला चांगल्या प्रकारे मार्क मिळाले आणि त्याला चांगली नोकरीही मिळाली. जेव्हा संकेतला नोकरी लागली तेव्हा सीताताईंनी आणि सोपानरावांनी संकेतच्या लग्नाचा विचार केला, कारण त्याचं लग्नाचं वयही झालं होतं आणि संकेतलाही काही हरकत नव्हती. त्यामुळे संकेतचा विवाह सुरेखा नावाच्या मुलीशी झाला. सुरेखा ही शहरातील सुशिक्षित मॉडर्न मुलगी होती. सीताताई आणि सोपानराव सुरेखाला भेटायला गेले होते तेव्हा सुरेखाच्या घरच्यांनी हेच दाखवून दिलं होतं जणू सुरेखा किती संस्कृत आहे, सुसंस्कृत आहे. पण प्रत्यक्षात तसं नव्हतंच. त्यांना ही गोष्ट नंतर कळाली. सुरुवातीला त्यांना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. सुरेखाला पाहताच नवरा बायको दोघांनी तिला आपली सून म्हणून पसंत करून दोघांचे धूमधडाक्यात लग्न लावून दिले. सून घरात आल्यामुळे सीताताई खूप खुश होत्या. पण अशातच नियतीने घात केला आणि लग्नानंतर काहीच दिवसामध्ये शेडवरून पडून सीताताईंचा मृत्यू झाला. आता सुरेखाकडे सर्व जबाबदाऱ्या आल्या होत्या, कारण सीताताई होत्या तोपर्यंत त्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत होत्या. पण त्या सुरेखालाही अनेकदा सांगायच्या, बाळा तूही थोडं माझ्यासोबत काम करत जा. जर मला कधी कुठे जावं लागलं तर तुला घराची सगळी कामं तू कशी सांभाळणार आहेस? असं सोबत राहूनच तुला सांभाळावी लागतील ती कामं. त्यांनी सुरेखाला अनेक गोष्टी शिकवल्या होत्या. सुरेखा घरची कामे तर करायची, पण ती खूप चिडायची. तिला घरातली कामं करायला अजिबात आवडत नसायचं. अशा परिस्थितीत सीताताई होत्या तोपर्यंत काही अडचण नव्हती. पण सीताताईंच्या मृत्यूनंतर जणू सर्व गोष्टींसाठी ती संकटात सापडली होती. कारण सुरेखाला घरातील एकही कामाशी संबंध येत नव्हता. तिला घरातलं कामही नीट जमत नव्हतं. एवढंच काय तर तिला जेवणसुद्धा नीटसं बनवता येत नव्हतं. पण मुलगी बघण्याच्या वेळी सुरेखाच्या घरच्यांनी जे काही पदार्थ खायला दिले ते तिने बनवले असं सांगितलं होतं. तिला जेवण बनवायची पण खूप आवड आहे असंही सांगितलं होतं. सुरेखा ही पूर्ण घरगुती मुलगी आहे, जिला घरातील कामावर कोणताही आक्षेप नाही. आणि म्हणूनच सीताताईंनी हो म्हटलं होतं, कारण तिला तिच्या घरी नोकरी करणारी सून आणायची नव्हती. तिला अशी सून हवी होती की ती तिच्या घराला आयुष्यभर सोनेरी ठेवेल, चांगल्या पद्धतीने सांभाळेल घराला. ज्याप्रमाणे त्यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबाचं पालनपोषण केलं त्याचप्रमाणे त्यांच्या सुनेने त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी लग्नाला होकार दिला होता. पण आता सुरेखाला ना जेवण बनवता येत होतं, ना घर सांभाळता येत होतं. नाही सुरेखाला घरातली कामं शिकण्यात काही इंटरेस्ट होता. घरकामाला एक मोलकरीण ठेवायची जी सुरेखाला घरातील कामात मदत करेल. सुरेखानेही मान्य केलं. आता घरातील इतर कामे करायला मोलकरीण येऊ लागली. कचरा काढणं, भांडी साफ करणे, सर्वांचीच कपडे धुणे, घराची साफसफाई करणं ही सर्व कामे ती करत होती. मात्र संकेतने काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले होते. त्यामुळे स्वयंपाकाचं काम करण्यासाठी कोणत्याही मोलकरणीला नियुक्त त्याने केलं नाही. त्याला वाटत होतं की स्वयंपाक करण्यासाठी त्याने त्याच्या मित्राला ही गोष्ट सांगितली होती. तेव्हा त्याच्या मित्राने त्याला साफ नकार दिला होता. त्याने एक व्हिडिओ त्याला दाखवला ज्यामध्ये पदार्थ बनवलेला होता. ते बनवताना ती बाई किती घाणेरड्या पद्धतीने जेवण बनवत होती. ते बघून संकेतने मनातून तो खूपच घाबरला होता आणि तो व्हिडिओ सुरेखालाही देखील दाखवला. तेव्हा त्यांनी ठरवले की सुरेखा स्वतः स्वयंपाकाचं काम उरकून घेईल.
आणि मोलकरणीला कोणत्याही प्रकारचं स्वयंपाकाचं काम द्यायचं नाही. तसे कुटुंबात एकूण 3च लोक होते. त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं ही मोठी गोष्ट नव्हती. आणि सुरेखा नाही तसे काही काम नव्हतं. सुरेखा कुठेही जॉबला किंवा ऑफिसला जात नव्हती, ना दुसरं काही काम होतं तिला. तिला फक्त कुटुंबाची काळजी घ्यायची होती, जशी सीताताई घेत होत्या. आणि तिची इच्छा असती तर तिने हळूहळू सगळं शिकून घेतलं असतं. पण नाही. हळूहळू वेळ जाऊ लागला. मोलकरीण यायची आणि सर्व कामं करून निघून जायची. सुरेखा हळूहळू स्वयंपाक करायला शिकली आणि आता सर्वांचं आयुष्य पुन्हा सुरळीत चालू होतं. काही दिवसानंतर संकेतला 2 मुलं देखील झाली आणि आता सुरेखा ही मुलांमध्ये व्यस्त झाली होती ती. आणि हे सर्व पाहून सोपानराव आणि संकेतही तिची थोडीफार मदत करायचे. पण सुरेखा अजूनही चिडचिड करत होती आणि सगळ्यांना तिची अडचण समजत होती. त्यामुळे कुणी काही बोलत नव्हतं. वाढत्या काळानुसार सोपानरावांचं वय वाढत चाललं होतं आणि आता त्यांच्या शरीराने उत्तर दिलं की आता त्यांना कोणतंही काम जास्त जमणार नाही. सोपानरावांचे 2 नातू बाहेर वसतिगृहात शिकत होते आणि घरी फक्त सोपानराव आणि त्यांची सून राहत होते. कारण सोपानराव यांनी त्यांची तब्येत ठीक नसणे म्हणून नोकरी सोडली होती. पण जेव्हापासून सोपानरावांनी काम सोडले तेव्हापासून त्यांच्या सुनेचे वागणे बदलले होते. ती त्यांना प्रत्येक गोष्टीत टोमणे मारत असायची. कधी खाण्यापिण्याबद्दल तर कधी त्यांच्या इतर खर्चाबद्दल नेहमी त्यांना ऐकवत असायची. सोपानराव खूप स्वाभिमानी व्यक्ती होते. ते नेहमीच आपल्या बायकोचे बोलणे आठवून शांत राहायचे. त्यांची बायको त्यांना नेहमी सांगायची की कुटुंब तोडायला जास्त वेळ लागत नाही, पण जोडायला खूपच वेळ लागतो. कुटुंबाला एकत्र ठेवणं ही खूप मुश्किल गोष्ट आहे आणि हे काम कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचंच असतं. म्हणून नेहमी तुम्ही आपल्या कुटुंबाला बांधून ठेवा. आणि केवळ बायकोचे शब्द आठवून ते अपमानित जीवन जगत होते. जेव्हापासून त्यांनी नोकरी सोडली तेव्हापासून सून त्यांना बिनकामाची समजू लागली होती आणि म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करणे किती नेहमीची त्याची सवय झाली होती. परंतु आज तिने मर्यादा ओलांडली. सोपानराव जेवायला बसले तेव्हा त्यांनी परत एकदा आपल्या सुनेजवळ जेवण मागितले. सुनेने जेवण दिलं नाही, पण तिने त्यांना दुनियाभरचं ऐकवलं, ते सुद्धा काही कारण नसताना. ती म्हणाली, दिवसभर घरात खूप खर्च असतात, खूप काही गोष्टी आणाव्या लागतात आणि कमवायला कुणी नाही. माझ्या एकट्या नवऱ्याने किती खर्च उचलायचा. सोपानरावांना आपल्या सुनेचे हे बोलणे ऐकत राहिले आणि काही न बोलता उठून तिथून निघून गेले. काही वेळाने सोपानराव बाहेरून फिरून आले तेव्हा त्यांची सून तिच्या मैत्रिणींशी परत एकदा फोनवर बोलत होती आणि फोनवर बोलत असताना ती मैत्रिणींना म्हणाली, आता तुला काय सांगू, माझा सासरा दिवसभर घरातच पडून असतो, कामाचा ना धामाचा, नुसतं फुकट गिळायला पाहिजे त्याला, एकही पैसा काही कमवत नाही आणि नुसतं फरमाईश असतात त्यांच्या. मी त्यांना मग स्पष्टच सांगितलं की मला फक्त तेवढंच काम नाही आहे, चुपचाप मी जी तयार केलेली भाकरी आहे तीच खा. म्हाताऱ्याला सहन करणं आता खूपच जड झाले ग. सगळ्यात माझ्या डोक्यावर नाचत असतात नेहमी आणि वरून प्रत्येक गोष्टीला अडवतात, हे करू नकोस ते करू नकोस, नेहमी ओरडत असतात. मला माहीत नाही मला यांच्यापासून कधी मुक्ती मिळेल, ते देवालाच माहिती कधी सुटका होईल माझी त्यातून. असे अनेक लोक मरत राहतात पण ह्या म्हाताऱ्याला मृत्यूही येत नाही. एकतर तसेही घरात कामे असतात की विचारू नकोस किती. आणि वर ह्या म्हाताऱ्याचे कपडे धुवा, त्यांना खायला द्या. आणि आता मला तुमच्यावर यायचं तर मला यायलाही वेळ मिळत नाही. त्याची खुशामत करावीशी वाटत नाही. म्हणून मी स्पष्ट शब्दात सांगितले त्यांना की तुमचं काम तुम्ही स्वतः करा. तूही तुझ्या सासूला सांग, जेवढे तू डोक्यावर चढवशील तेवढंच त्रासदायक होईल. अरे या लोकांना तर स्वतःला काही काम नसतं आणि वरती आपल्याला हुकूम चालवत असतात कायमच. आणि चालवणार तरी का नाही, बसून बसून फुकट जेवायला मिळतं त्यांना वेळेत. जेवायला मिळत असेल तर कोणाला आवडणार नाही. मी तर माझ्या सासऱ्यांना कितीतरी वेळा उलटसुलट गोष्टी ऐकवल्या आहेत, कितीतरी वाईट साईड बोलली आहे. पण तो म्हातारा आहे, तो अजूनसुद्धा इथे चिटकून राहिला आहे आणि आमच्या डोक्यावरचं वजू बनलायला आहे. पूर्ण लाज घाण टाकली आहे त्यांनी. जर थोडीसुद्धा लाज शिल्लक असती तर कधीच घर सोडून निघून गेले असते. आता तुला काय सांगू, त्या म्हातारीच्या म्हणजेच माझ्या सासूच्या मरणानंतर सुद्धा माझे जीवन एक नरक बनून राहिले आहे. तरी सध्या जोपर्यंत हा म्हातारा कमवत होता तोपर्यंत गोष्ट ठीक होती की चला कमीत कमी काही ना काही घरी कमवून आणत आहे. परंतु आता तर काहीच कमवत नाही.
घरी बसून फक्त खात असतात. आता काय करू काय समजत नाही. आपल्या सुनेचे एवढे कडू बोलणे ऐकून सोपानरावांना सुद्धा खूप भरून आले होते. त्यामुळे ते तिथून आपल्या रूममध्ये निघून गेले. आज पहिल्यांदा सोपानराव स्वतःला एवढे असह्य समजत होते. बिचारा सोपानरावांनी आजपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा कोणाकडून एक शब्दही कधी ऐकून घेतला नव्हता. तेच आज आपल्या स्वतःच्याच घरात एवढे लाचार झाले होते की आपल्या सुनेचे एवढे कडू बोलणे ऐकून सुद्धा काहीच बोलू शकले नाहीत. ते आपल्या सुनेला तरी काय बोलणार होते. त्यांच्या मनात तर विचारले होते की आपल्या सुनेला सर्व बोलण्याला उत्तर द्यावे, सांगावे की मी काही हरामाचं खात नाहीये. तुझ्या गोष्टींवर ऐश्वर्य करत आहेस ना, एवढं माच करत असेल ती प्रत्येक गोष्ट माझी आहे. माझ्यामुळेच तू या घरामध्ये महाराणी म्हणून राहत आहेस. परंतु त्यांनी विचार केला की आपल्या सुनेने लाज लज्जा सर्व सोडून दिली आहे. परंतु माझ्या डोळ्यातील पाणी अजून मेलेले नाही. मी माझ्या सुनेकडून स्वतःची बेइज्जती होऊन सुद्धा या घरात राहत आहे. असाच विचार करत करत ते पूर्ण रात्रभर तसाच विचार करत राहिले. खरं तर सोपानराव आपल्या जीवनामध्ये किती मुश्किल परिस्थिती आली तरी ते त्या परिस्थितीसमोर हरले नव्हते. परंतु आज ते आपल्या सुने आणि मुलासमोर हरले होते. त्यांनी या अगोदर सुद्धा आपला मुलगा आणि सून यांच्यामध्ये चालणारा संवाद ऐकला होता. परंतु ते आपली सून आणि मुलगा यांच्यामध्ये काही बोलू इच्छित नव्हते, म्हणून ते शांत होते. त्यांची तर सून खूप वेळापासून त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याविषयी बोलत होती. परंतु त्यांचा मुलगा या गोष्टीसाठी अजिबात तयार नव्हता. शेवटी आपल्या सुनेच्या बोलण्याचा परिणाम सोपानरावांच्या मनावर एवढा झाला की त्यांना या घरात थांबणे कठीण झाले होते. पूर्ण रात्र त्यांनी रडून काढली होती. आता काय करायला हवे? आपल्या बायकोचे बोलणे मनात आणून या घरात राहावं की स्वतःला आत्मस्वाभिमानाची रक्षा करण्यासाठी त्या घरातून निघून जावे? काय करावे? की मुलाला सर्व काही खरं खरं सांगून त्याचा संसार तोडावा, की गुपचूप शांतपणे या घरात पडून आपल्या मुलाचा संसार वाचवावा? कारण ते असे निघून सुद्धा जाऊ शकत नव्हते. कारण त्यांचा मुलगा त्यांच्यावर खूपच प्रेम करत होता. त्यांचा मुलगा घरी आल्यानंतर ते आपल्या मुलाला म्हणाले, संकेत बाळा, मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे. जेव्हा तू फ्री होशील तेव्हा माझ्या रूममध्ये ये. संकेतने जेवण केले आणि तो आपल्या बाबांच्या रूममध्ये पोहोचला. बोला बाबा, काय बोलायचं आहे? काही काम होतं का? तेव्हा सोपानराव आपल्या मुलाला म्हणाले, बाळा, आज मी तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी तुला बोलवलं आहे. मी उद्या एका वृद्धाश्रमात जात आहे. आपल्या बाबांचे बोलणे ऐकून एकदम संकेत आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, वृद्धाश्रमात का जात आहेत बाबा तुम्ही? तुम्हाला घरात काही अडचण आहे का? तुम्हाला काही त्रास होतोय का? त्यामुळे तुम्ही वृद्धाश्रमात जात आहात. वृद्धाश्रमात त्या लोकांसाठी असते बाबा, ज्या लोकांचं कुणीही नसतं. परंतु मी तुमच्यासाठी आहे ना, तरीसुद्धा तुम्ही वृद्धाश्रमात जाण्याचा का विचार करत आहात? सोपानराव आपल्या मुलाला म्हणाले, मला माहीत आहे तू माझ्यासाठी आहेस, पण मला हे सुद्धा माहीत आहे की तू आता फक्त माझ्यासाठी नाही तर तुझे सुद्धा स्वतःचे कुटुंब आहे आणि तुला आता त्यांच्या आनंदाचा जास्त विचार करायला हवा. आता तुला या गोष्टीकडे जास्त लक्ष ठेवायला हवे. माझ्यामुळे तुझ्या कुटुंबामध्ये कोणताही तणाव निर्माण व्हायला नको. मला माहीत आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतोस आणि तुला मला तुझ्याजवळच ठेवायचं आहे. परंतु बाप होण्याच्या नात्याने मला जाणीव आहे की जर माझ्यामुळे मुलाच्या संसारामध्ये काही परेशानी येत असेल तर माफ कर बाळा. परंतु मी कितीतरा वेळा तुझ्या आणि सुनबाईचे बोलणे ऐकले आहे. सुनबाई नेहमीच मला वृद्धाश्रमात सोडण्याविषयी बोलत असते, परंतु तू नेहमीच तिला विरोध करतोस. त्यामुळे नेहमीच ती चिडलेली असते आणि तसे घरात बसून बसून पूर्ण दिवस बोर होऊन जातो मला. तिथे वृद्धाश्रमात माझ्यासारखे अजून कितीतरी लोक असतील. त्यांच्याबरोबर बसून हसून खेळून वेळ जाईल माझा. इथे बसून बसून पूर्ण दिवस काही काम करता येत नाही मला आणि कुणासोबत बाहेरही जाता येत नाही. एकटा बसून बसून परेशान होऊन जातो मी. तिथे वृद्धाश्रमात माझ्यासारखे खूप जण मिळतील आणि असे काही नाही की मी वृद्धाश्रमात गेल्यानंतर तुम्हा लोकांना विसरून जाईल आणि असे नाही की तुम्ही मला विसरून जात. तुम्ही प्रत्येक आठवड्यात मला वृद्धाश्रमात भेटायला येत जा. परंतु संकेतला हे अजिबात मान्य नव्हते. त्यांना काही करून आपल्या बाबांना समजावले आणि तो आपल्या रूममध्ये जाऊन बसला. तो हाच विचार करत होता की अचानक बाबांना काय झाले असेल, ते का वृद्धाश्रमात जाण्यामागे लागले आहेत.
तेवढ्याच बाहेरून त्याची बायको सुरेखा थोडी रागातच आली आणि म्हणाली, संकेत, जर तुझे बाबा वृद्धाश्रमात जाण्यासाठी तयार आहेत तर तू विनाकारण जबरदस्ती त्यांना का थांबवत आहेस? तुला एवढी छोटी गोष्ट समजत नाही का? पूर्ण दिवस बसून बसून ते बोर होऊन जातात आणि तसे आपल्या मुलांचं शिक्षण आता पूर्ण होत आलं आहे. 1-2 महिन्यात ते सुद्धा घरी परत येतील. आणि आपले घर म्हणजे एवढा मोठा महाल नाही की त्यांच्यामध्ये 10 खोल्या आहेत. फक्त 3च तर खोल्या आहेत. आता आपली 2 मुले येणार तर त्यांच्यासाठी सुद्धा खोल्या हव्यात. अशा परिस्थितीत जर तुमचे बाबा वृद्धाश्रमात जायला तयार आहेत तर जबरदस्ती त्यांना का थांबवत आहात तुम्ही? तर आजपर्यंत माझे कधी ऐकलेच नाही आहे तुम्ही. फक्त बाबांचेच ऐकत आला आहात. म्हणूनच आता तुम्ही तुमच्या बाबांचे बोलणे ऐका. ते वृद्धाश्रमात जात आहेत तर त्यांना जबरदस्ती थांबवू नका. तेव्हा संकेतने आपल्या बायकोला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण सुरेखाने काही एकदम मनात पक्के ठरवले होते की आपल्या सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवूनच थांबणार. संकेत एवढे समजावल्यानंतरही सुरेखा त्यांच्यासमोर तिने अट ठेवली. एक तर तुम्ही तुमच्या बाबांना वृद्धाश्रमात पाठवा, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईन आणि परत मी कधीही येणार नाही. मुलांना सुद्धा माझ्यासोबतच ठेवेल. संकेत आपल्या बायकोचे बोलणे ऐकून थोडा परेशान झाला आणि बेचैनही झाला. शेवटी सोपानरावांना सुद्धा याच गोष्टीची भीती होती की आपल्या मुलाचा संसार मोडायला नको. तर इकडे संकेत खूप जास्त परेशान होता. दुसरीकडे सोपानरावांनी आपल्या सुनेची ही अट ऐकली. तेव्हा त्यांनी निश्चय केला की उद्या सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदरच ते हे घर सोडून निघून जातील. दुसऱ्या दिवशी सकाळी असेच घडले. दुसऱ्या दिवशी सकाळी संकेत आणि त्याची बायको जेव्हा झोपेतून उठले तेव्हा त्यांनी पाहिले तर सोपानराव त्यांच्या रूममध्ये नव्हते आणि त्यांचं सामानसुद्धा तिथं नव्हतं. आपल्या बाबा त्यांच्या रूममध्ये नाहीत हे लक्षात आल्यानंतर संकेत खूपच परेशान होऊन गेला. तिकडे त्यांचा शोध तो घेऊ लागला. तो आरडाओरडा करून बाहेरसुद्धा त्याने जाऊन पाहिले, परंतु त्याचे बाबा त्याला कुठेही दिसले नाहीत. आता मात्र संकेतची अवस्था खूप विचित्र झाली होती. पण संकेतची बायको मात्र शांत होती. तिला आपल्या सासऱ्यांच्या जाण्याने काही फरक पडला नव्हता. सुरेखाला तर असेच वाटत होते की संकेतने त्यांच्या बाबांना असे शोधत राहावे, परंतु त्यांचा पत्ता त्याला कुठेही लागू नये आणि असेच घडले. संकेत त्यांचा शोध घेत होता, परंतु त्याला ते कुठेही सापडत नव्हते. त्यामुळेच तो खूपच जास्त हैराण झाला होता. एवढ्यातच संकेतने आपल्या बायकोला तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलताना ऐकले आणि त्याने पाहिले की त्याच्या बायकोला त्याच्या वडिलांनी घर सोडल्याबद्दल किती आनंद झाला आहे. ती तिच्या मैत्रिणीला सांगत होती, अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले आणि मला जे हवे होते ते पूर्ण झाले. इतकी गोष्ट ऐकून शेवटी सुद्धा त्याची बुद्धी तिथेच ठिकाणावर आली एकदाची. आता त्याला समजले होते की आपल्या या घरात राहणं कठीण आहे, म्हणूनच तो आमच्या घरातून निघून गेलाय. अगं तुला काय सांगू, किती प्रयत्न केले परंतु तो म्हातारा घरातून जायला तयारच नव्हता. पण काल परवा मी त्याला एवढं काही ऐकवलं की थोडीफार शिल्लक राहिलेली लाज घेऊन बिचारा घरातून निघून गेला आणि नसता गेला तर मी त्याचं जगणं मुश्किल गेलं असतं, असे म्हणून ती हसू लागली. तेवढ्यातच रागात संकेत आपल्या घरात आला. घरात आलेल्या संकेतने आपल्या बायकोच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि जमिनीवर फेकून दिला. असं अचानक घरात मध्ये आपल्या नवऱ्याला आलेलं पाहून सुरेखा खूपच घाबरून गेली, कारण तिला माहीत होतं की संकेत आपल्या आईबाबांवर किती प्रेम करतो. जर का बहिणी आपले बोलणे ऐकले असेल तर तो काय करेल या विचाराने सुरेखा तर अवस्था खराब झाली होती. स्वतःची बाजू सांभाळून घेण्यासाठी ती संकेतला म्हणाली की मी माझ्या मैत्रिणींबरोबर बोलत होती. ती तिच्या सासूबद्दल मला काहीतरी सांगत होती. बस एवढंच आम्ही बोलत होतो. एवढे शब्द बोलताना एक जोरदार थप्पड तिच्या कानाखाली मारली त्याने. त्याच्या एक थप्पडने सुरेखा दुसऱ्या बाजूला जाऊन कोसळली. तिच्या डोळ्यात आता अश्रू आले होते. ती अश्रू भरल्यास डोळ्यांनी संकेतकडे पाहत होती. संकेत रागात तिच्यावर ओरडत म्हणाला, बेशरम बाई, तू माझ्या बाबांबरोबर असं बोलशील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. थोडीसुद्धा लाज वाटली नाहीस का? तुला काहीच लाज वाटली नाही का? मी तर तुला एक चांगली सून समजत होतो, परंतु तू तर एक चांगलीच बायकोसुद्धा बनू शकली नाहीस. तू एक गृहिणी बनू शकली नाहीस, चांगली सून बनू शकली नाहीस आणि चांगली आई पण बनू शकली नाहीस. तुझ्याकडून ना घर सांभाळता आलं चांगलं, ना सुनेची जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावू शकली नाहीस तू. आणि स्वतःच्या मुलांना सुद्धा नीट काही सांभाळता आलं नाही, कारण तू मुलांना सुद्धा बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलंस
आणि मी मात्र आजपर्यंत तुझी प्रत्येक कमी लपवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि तू मात्र माझ्या चांगलपणाचा फायदा उचललाच, कायमच उचलत राहिलीस. मी आजपर्यंत कधीच असा विचार केला नव्हता की मी माझ्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीला दुःख देऊ शकेल. मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे पूर्णपणे काळजी घेईन. त्याच्या प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. मी तुझं मन दुखवायला नको म्हणून आजपर्यंत तू कितीतरी वेळा बाबांना वृद्धाश्रमात सोडण्याविषयी बोलत होतीस, परंतु मी तुला काही बोललो नाही. कारण मला असे वाटत होते की ही वेळ निघून जाईल. ही वेळ निघून गेली की तू सर्व गोष्ट समजून घेशील. परंतु तू एवढं खालच्या थराला जाशील असं मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. तुला काय वाटले तू माझ्या बाबांना माझ्यापासून असेच दूर करू शकशील का? अरे, आईबाबांबरोबर मुलाचं नातं हे देवानं बनवलेलं आहे. ज्या नात्याला तू काय मी सुद्धा विसरू शकत नाही. तू माझी बायको आहेस, माझी अर्धांगिनी आहेस. माझ्या सुखदुःखात माझी साथ देणं तुझं कर्तव्य आहे. परंतु आजपर्यंत कधीच तू माझ्या दुःखात माझी साथ दिली नाहीस. कधीच अशा परिस्थितीमध्ये तू समोर येऊन माझ्या खांद्याला खांदा मिळवला नाहीस. कधीच दुःखामध्ये तू मला सांभाळण्याचा प्रयत्नही केला नाहीस. परंतु असे असताना सुद्धा आजपर्यंत कधी तुला माझ्या बाबांनी, माझ्या आईने किंवा मी सुद्धा तुझ्या कमीपणा तुला दाखवला नाही. परंतु तू तर आज हद्दच केलीस. काही नाही केलं माझ्या बाबांनी. माझ्या बाबांनी मनापासून आजपर्यंत त्यांनी त्यांची प्रत्येक जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली आहे. परंतु तुम्ही या घरात आल्यापासून तुझी एक सुद्धा जबाबदारी व्यवस्थितपणे तू सांभाळू शकली नाहीस. आणि तू आज माझ्या बाबांशी एवढं चुकीचं वागून सुद्धा हे सिद्ध केलं आहेस की मी तुला कितीही सुधारवण्याचा प्रयत्न केला तरी तू सुधारू शकत नाहीस. तू खोटी आहेस आणि नेहमी तशीच राहशील. परंतु मला या गोष्टीने काहीच फरक पडत नाही आता. तू या घरात राहा किंवा राहू नकोस, पण मी या घरात माझ्या बाबांशिवाय नाही राहू शकत. म्हणून मी माझ्या बाबांना शोधण्यासाठी जात आहे. आता मी त्यांना घेऊनच परत येईल. जर तुला हे घर सोडून जायचं असेल तर तू खुशाल जाऊ शकतेस. आणि हां, माझी दोन्ही मुले माझ्याबरोबरच राहतील. मी त्यांना तुझ्यावर भरोशावर नाही सोडू शकत. तुझ्यासारख्या विश्वासघातकी बाईबरोबर आजपर्यंत विश्वास ठेवला मी, परंतु तरीसुद्धा तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव झाली नाही. अशी तू माझ्या मुलांची जबाबदारी घेऊन त्यांचा काय सांभाळ करशील? आता निर्णय तुझ्या हातामध्ये आहे. तुला या घरामध्ये राहायचं असेल तर राहू शकतेस, नाहीतर समोर दरवाजा उघडा आहे. मी चाललो माझ्या बाबांना घ्यायला. एवढं बोलून संकेत रागानेच गाडीची चावी घेऊन घराबाहेर पडला. बोलता बोलता पूर्ण दिवस निघून गेला. आता संध्याकाळ झाली होती. संध्याकाळच्या वेळेला संकेत आपल्या बाबांना सोबत घरी घेऊन आला. आल्यावर संकेत आपल्या बाबांना म्हणाला, तुम्ही तुमच्या सुनेचा विचार करून घर सोडून गेलात, पण तुम्हाला एकदा सुद्धा माझा विचार नाही आला का बाबा? मी तुमच्या विना कसा राहील? हे बघा बाबा, मला काही माहीत नाही की तुम्ही काय विचार करून या घरामधून बाहेर गेलात. परंतु आजपासून यापुढे जर तुम्ही असे काही केले तर माझ्यापेक्षा दुसरा वाईट कोणी नाही. आणि राहिली गोष्ट सुरेखाची, तुमच्या सुनेची तर ती पूर्णपणे स्वतंत्र आहे. तिच्या मनाला वाटेल तिथे ती राहू शकते. तिचं मन जर करत असेल तर ती राहील इथे, नाहीतर तिने माहेरी निघून जावं. मी त्याला काही थांबवत नाही. आपल्या नवऱ्याचे हे बोलणे ऐकून सुरेखा रागातच आपल्या माहेरी निघून गेली. काही दिवस तर ती तिच्या आपल्या माहेरी जाऊन राहिली, परंतु तिथे गेल्यानंतर सुद्धा ती काही काम करत नव्हती. त्यामुळे ती अशी किती दिवस तिथे राहणार होती? सुरेखाच्या माहेरचे काही एवढे श्रीमंत लोक नव्हते की तिथे काम करण्यासाठी नोकर चाकर असतील. तिथे घरातील सर्व कामे सुरेखाची वहिनी करत होती. आणि ती वहिनीसुद्धा नंदेला अशी किती दिवस आयतं खायला घालणार होती. सुरेखासारखी नणंद एक नंबरची कामचुकार होती. ती आपल्या सासरकडूनच रागाने आली होती ही गोष्ट सुरेखाच्या वहिनीला माहीत होती. त्यामुळे काही दिवस त्यांनी तिचा चांगला पाहुणचार केला. परंतु काही दिवसानंतर मात्र ती स्वतःचा रंग दाखवू लागली. त्यामुळे सुरेखाच्या आई आता तिला सकाळ संध्याकाळ विचारू लागली होती की जावई बापू तुला न्यायला कधी येणार आहेत? पण सुरेखा आता काय उत्तर देणार होती? सुरेखाने जेव्हा आपल्या आईला खरं सांगितलं तेव्हा ती सुद्धा खूप नाराज झाली आणि म्हणाली, जर ही गोष्ट तुम्हाला अगोदर सांगितली असतीस तर मी तुला ह्या घरात आणि इकडे येऊ दिलं नसतं. पण काही हरकत नाही. आता तू जावई बापूंना फोन कर आणि झालेल्या प्रकाराविषयी माफी माग. मी सुद्धा जास्त दिवस तुला या घरात नाही ठेवू शकणार. आता तुझी वहिनी मला बनवून खायला घालते ते काही कमी आहे का? आता तू स्वतःचा विचार कर. तू स्वतः तुझ्या सासऱ्यांना जेवण बनवून खायला घालू शकत नाहीस, तशीच
तशी तुझी वहिनीसुद्धा आम्हाला पण खायला घालते आणि तुलाही खायला घालते. आणि तू वर इथे येऊन बसलीस आणि तूही आयतं खातेस. इथे राहून राहून हे शक्य नाही आहे. मला माफ कर मुली, परंतु या वयात आता नोकरांसारखे कामे करण्याची माझ्यात हिंमत नाही. म्हणून तुझ्या वहिनीची नाराजी तुझ्यासोबतच माझ्याबरोबर येण्याअगोदरच किंवा आपल्या दोघींचं नातं खराब होण्याअगोदरच तू इथून निघून गेलेली चांगलं राहील. लग्नानंतर माहेरी आलेली मुलगी पाहुण्यासारखी चांगली वाटते आणि आता तर तुझं नवीन नवीन लग्नसुद्धा झालेलं नाही. तुला मोठमोठी मुले आहेत. अशा वयात विनाकारण नखरे करून इथे येऊन बसणं योग्य नाही. काही दिवसातच सुरेखाला समजले होते की जेवढे आपले नखरे आपल्या सासरच्या माणसांनी उचलले होते तेवढे नखरे तर आपल्या माहेरची माणसंसुद्धा उचलू शकत नाही. ज्या सासऱ्यांना ती ओझं समजून त्यांच्यावर अत्याचार करत होती, त्याच सासऱ्याने तिला आपली मुलगी म्हणून मानले होते. त्यांनी आपल्या मुलीप्रमाणे सुरेखाला प्रेम दिले होते. तेवढं प्रेम तिच्यात आज तिची सखी आईसुद्धा तिला देऊ शकत नव्हती. तिच्या आईने सुद्धा तिला स्पष्टपणे सांगितलं होतं, या म्हातारपणी हे सर्व झेलू शकत नाही. तू इथून निघून जा. आणि दुसऱ्या बाजूने तिचे सासरे होते ज्यांनी तिच्या आनंदासाठी आपले स्वतःचं घर, आपला मुलगा सर्व काही सोडून दिले होते. कारण आपला मुलगा आणि सून त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही परेशानी यायला नको. जेव्हा सुरेखाला या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा ती आज स्वतःच्या नजरेतून उतरली होती. आता तिला समजत नव्हती की काय करावं. आता ती जास्त दिवस माहेरीसुद्धा राहू शकत नव्हती. शेवटी तिने आपल्या नवऱ्याला फोन केला आणि म्हणाले की मला घ्यायला या. परंतु संकेतने नाही म्हणून स्पष्ट शब्दात सांगितले की तू स्वतः घर सोडून गेली आहेस, त्यामुळे तू गेली तशी परत ये. मी तुला घराच्या बाहेर काढले नव्हते, त्यामुळे मी तुला घ्यायला येऊ शकत नाही. सुरेखेकडे कोणताच मार्ग शिल्लक राहिला नव्हता. शेवटी तिने आपल्या स्वतःच्या घरी सासरी जाण्याचा निर्णय घेतला. जास्त दिवस ती आपल्या माहेरी राहू शकत नव्हती, म्हणून ती आपल्या सासरी परत आली. आता तिला तिच्या चुकींची जाणीव झाली होती. सासरी आल्यानंतर तिने पहिलं सासऱ्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांची माफी मागितली. बाबा, मला माफ करा. आजपर्यंत मी तुम्हाला नेहमी चुकीचं समजत आली होती. मी नेहमीच तुम्हाला माझ्यावरती ओझं समजत होती. परंतु सत्य काही वेगळेच आहे. आज मला याची जाणीव झाली आहे की जेव्हा आपण दोन भाकऱ्यासुद्धा एखाद्याच्या डोळ्यात खूप लागतात तेव्हा कसं वाटतं. जेव्हा आपण आपल्या लोकांजवळ ती आपली माणसे म्हणून अधिकाराने राहतो, परंतु तेच लोक जेव्हा आपल्याला तुच्छ मानून उलटसुलट गोष्टी ऐकवतात तेव्हा आपल्या हृदयाला किती वेदना होतात याची जाणीव मला झाली आहे. बाबा, तुम्हाला मी किती दुःख दिलं याची कल्पना मला आली आहे. म्हणून तुम्ही मला माफ करा. मी यापुढे असं काहीही वागणार नाही. त्यावेळी सोपानराव म्हणाले, माझी माफी मागून काय उपयोग आहे. तुझं कर्म, तुझ्या वागणुकीची तुझी शिक्षा तुला भेटेल. सुनबाई, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होते असं काही नाहीये. माझा तुला काही त्रास नव्हता, तरी तुम्ही एवढा त्रास मला दिलाय की. पण एवढं लक्षात ठेव, प्रत्येकावर वेळ येते. कधी ना कधी तूही म्हातारी होशील. त्यावेळी तुझी मुलं सुना तुझं रागराग करतील तेव्हा तुला माझं म्हणणं कळेल. तोपर्यंत नाही कळणार. ही वस्तुस्थिती आहे. जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत आपण दुसऱ्यांना त्रास देतो किंवा खूप अभिमानी राहण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्यावर ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस आपल्याला दुसऱ्यांचं दुःख कळतं. जसं की तू माहेरी गेल्यानंतर तुला कोणी किंमत दिली नाही, त्यावेळेस तुला स्वतःची किंमत कळाली. आपण आपल्या सासऱ्याला किती त्रास दिला याची तुला जाणीव झाली, म्हणूनच तू आज माझी माफी मागायला आलीस. पण सुनबाई, एवढं लक्षात ठेव, आपण जेव्हा दुसऱ्यांना त्रास देतो ना, तो त्रास पुन्हा आपल्याला भोगावा लागतो हे लक्षात ठेव. आणि हे कायमस्वरूपी सत्य आहे. पण आजकालच्या पिढीला हे मात्र मान्यच नाहीये. कोणत्या धुंदीत जगतात काय माहिती. त्यांना वाटतं की आपण कधी म्हातारे होणारच नाही, आपल्याला कधी म्हातारपणाचा त्रास होणार नाही. त्यामुळेच तुम्ही लोक आपल्या सासऱ्यांना किंवा सासू सासऱ्यांना अडगळीचं समजून प्रत्येक गोष्टीत त्रास द्यायला निघता. इथून पुढे सुनबाई, लक्षात ठेव, आपलंही म्हातारपण येणार आहे. हे लक्षात ठेवून तू जर काळजी घेतलीस तर तुझं म्हातारपण नक्कीच चांगलं होईल. त्यावर सुनबाई म्हणाली, बाबा, मला खरंच माफ करा. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. इथून पुढे मी असं वागणार नाही. मग सोपानरावांनी तिला मोठ्या मनाने माफ केलं. आता मात्र सुरेखा आपल्या सासऱ्यांची संपूर्ण कुटुंबासोबत आनंदाने राहू लागली. काही दिवसांनी तिची मुलेसुद्धा घरी परत आली. सुरेखा आता एका उत्तम गृहिणीची जबाबदारी योग्यरित्या सांभाळत होती.
आता ती आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एवढी माया लावत होती की सर्वांनाच ती हवीशी वाटू लागली आहे. घरातील प्रत्येक सदस्य तिचा आदर करत आहे. ती सर्वांचा आदर करत आहे. ही कुटुंब व्यवस्था काय असते याचे शिक्षण चांगल्या प्रकारे घेऊन त्याप्रमाणे ती आपली कुटुंब चालवत आहे. असे म्हणतात ना की माणसाला ठेच लागल्याशिवाय त्याच्यामध्ये बदल होत नाही. सुरेखा सुद्धा आपल्या सासऱ्यांना खूप त्रास देत होती. परंतु तीच वेळ जेव्हा तिच्यावर आली तेव्हा तिला कृतीची जाणीव झाली. कोण आपल्या जवळचे आणि कोण खरी प्रेमाची माणसे आहेत याची तिला जाणीव झाली होती. अशी जाणीव जर प्रत्येक गृहिणीला झाली तर खऱ्या अर्थाने कुटुंब व्यवस्था उदयास येऊन टिकून राहिल्याशिवाय राहणार नाही. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.